देशभरात 80व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सलग 13व्यांदा लाल किल्ल्यावरती ध्वजारोहण करणार. मुंबई आणि ठाण्यात मध्यरात्री 80व्या स्वातंत्र्य दिनाचं दिमाखात स्वागत. शिवसेना भवनाबाहेर ठाकरेंची शिवसेना, मुलुंडमध्ये मनसे, तर ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ध्वजारोहण. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरातील इमारती तिरंग्याच्या रंगात उजळल्या. तर कोईमत्तूरमध्ये महादेवाच्या भव्य शिल्पाला रोषणाई, धरणही रंगीबिरंगी. स्वातंत्र्यानंतर भारतात पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होणार. 40 प्रश्नांच्या यादीत एससी, एसटीसह अन्य जातींसाठी कॉलम, मात्र ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नाही, वडेट्टीवारांचा आक्षेप. गळाभेट म्हणजे परराष्ट्र धोरण नाही, राहुल गांधींनी उडवली मोदींच्या परराष्ट्र धोरणाची खिल्ली. राहुल गांधींनी मेलोनींचा अपमान केला, देशाची माफी मागावी, भाजपचा संताप. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना परत मिळायला हवी, शिवसेना ठाकरेंचीच. निवडणूक आयोगानं अन्याय केला, सुप्रिया सुळेंचा आक्रमक पवित्रा. तर लोकन्यायालयात शिंदे आणि अजितदादांवर शिक्कामोर्तब, फडणवीसांचं उत्तर. औद्योगिक महाराष्ट्राचा यशवंतरावांचा वारसा टिकवा, चाकण एमआयडीसीतील कंपन्यांच्या प्रस्तावित स्थलांतरावरून शरद पवारांच्या कानपिचक्या. तर 76% कंपन्या कधीच सुरू झाल्या नव्हत्या, मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात भोंदूबाबांचा कहर. भोंदूबाबा उमेश तांगुदेचे पाय धुतलेलं दूध आणि पाणी पितानाचे भक्तांचे व्हिडिओ व्हायरल. तर लहान मुलीच्या लैंगिक शोषणाप्रकरणी बिबवेवाडीतील भोंदू स्वप्नील लांडेवर गुन्हा. श्रीलंका आणि भारतीय संघात आजपासून रंगणार पहिली टेस्ट मॅच. श्रीलंकेतील गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जाणार सामना. WTC फायनलच्या दृष्टीनं मालिकेला विशेष महत्त्व.